हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पहा, उभे कुठपर्यंत राहाल, खाली बसा, नाही तर इकडे जागा आहे. आज आपल्याला स्थूल देह आणि सूक्ष्म देह आणि त्याच्यानंतर कारण देह या तीनही देहाचं वर्णन करायचं आहे. प्रश्न असा आहे, स्थूल देह कशाला म्हणतात, नाही काय? हा जो हाडा मासाचा देह आहे, नाक डोळे हात पाय वगैरे, हा देह पंचमहाभूतापासून झालेला आहे. पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा आपला देह झालेला आहे, बरोबर आहे. तर या देहाचं नाव ठेवलं रामा, या देहाचं नाव ठेवलं सोमा, या देहाचं नाव ठेवलं गोमा, या देहाचं नाव ठेवलं बाळू, या देहाचं नाव ठेवलं काळू. कशाचं नाव ठेवलं? देहाचं. अरे पण ज्याच्या सत्तेवर तो देह चालतो तो मात्र अलग आहे. आणि आम्ही कोणाकडे पाहतो? आम्ही फक्त हाडा मासाच्या पंचमहाभूतापासून बनलेला हा देह आहे, या देहाला आम्ही पाहतो. मग आता हा देह म्हटल्यानंतर याला नाम आलं, आहे की नाही प्रेम्या? बोलत जा, आहे की नाही प्रेम्या? नाम आलं. बरं, रूप आलं, पहा कसा बोलतो, पहा कसा हसतो, नाक कसं पहा फेदरं, आहे का नाही, तोंड कसं आहे का नाही. नावही आहे रूपही आहे, कशाला? देहाला. म्हणजे फार काय, पण तुझा आणि त्याचा, आत्म्याचा आणि या देहाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. तो आत्मा या देहापासून अलग आहे, बरोबर आहे. हे सर्वांना आपलं झालेलं आहे, सर्वांना माहीत आहे. आता या स्थूल देहाची कोणी निंदा केली किंवा कितीही दुःख दिलं तरी ते कोणाला लागते? देहाला लागते. मग आता देह दुःखी पावतो का? देह जळ आहे, त्याला तर बोलता येत नाही, हसता येत नाही, काही करता येत नाही, काही करता येत नाही. कोणामुळे चालतो तो? आत्म्यामुळे. मग कोणी त्याची निंदा करा, चांगलं म्हणा, वाईट म्हणा, काही म्हणा, त्या देहाचा काही संबंध नाही. तरी दुःख वाटतं. मग देहाला जर दुःख असलं तर दुःख वाटायचं की काम नाही. पोट दुखते, दुःख वाटायचं काम नाही. हातपाय दुखतात, दुःख वाटायचं काम नाही. नाही काय? चुकलं काय? त्यावेळेस त्याचा देहाचा अभिमान सुटला असं समजायचं. कारण आमचा देहाशी काही संबंध नाही, असं सुख दुःख समान जो मानेल त्याचा देहाचा अभिमान सुटला असं समजायचं. कारण हा देह जो आहे हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे, पंचीकृत आहे. पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश. आता प्रत्येक देहाचे जे 5 भाग आहे, या 5 भागाचे पुन्हा 5 भाग केले. आता या देहामध्ये आपला हा जो हाडा मासाचा देह आहे हा पृथ्वीचा बनलेला आहे. कशाचा बनलेला आहे? पृथ्वी. म्हणजे काय झालं? अस्थि. अस्थि म्हणजे हाडकं. त्याच्यानंतर मांस,
आहे की नाही अंगावर? बिना मासाचं कोणी आहे का इथं? नाही, एखादं असेल ना कोणी? आहे ना मास प्रत्येकाच्या अंगावर. हां. तिसरी गोष्ट नाडी, 72,000 नाड्या आहेत. त्याच्यानंतर त्वचा म्हणजे कातडं आहे, आणि रोम. रोम म्हणजे केस. ज्या वेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस हे पृथ्वीचे गुण त्या पृथ्वीचंच नाहीसे होतात. जाळलं तर त्याची राख होते, पृथ्वीतच जाते. नाही जाळलं, कोल्ह्या कुत्र्यानं जर खाल्लं तर त्याची विष्ठा होते आणि पृथ्वीतच जाते. कोणाचा आहे? पृथ्वीचा. कोण खाल्लं? पृथ्वीनंच खाल्लं. बरोबर आहे. पृथ्वीचे जे आहे कोणते कोणते गुण आहे, कोणते भाग आहे? अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि रोम. रोम म्हणजे केस. हे आता पाण्याचे गुण आपल्यामध्ये आहे बरं, आहे की नाही तुमच्या शरीरात? काय एखादं काही नाही हिच्यात कोणाचं? नाही असेल ना, पहा ना. हां, आहे ना. हां. त्याच्यानंतर आप म्हणजे पाणी, शुक्र, शोणित, जिभेखालची लाळ, मूत्र आणि स्वेद. स्वेद म्हणजे घाम. हे 5 मिळून आपाचं वर्णन झालं. 5 आणि 5 किती झाले? 10. त्याच्यानंतर तेज, तेज म्हणजे क्षुधा. त्याच्यानंतर तृषा. त्याच्यानंतर आळस, जो आपल्या अंगी आळस आहे ना, तो कोणाचा गुण आहे? तेजाचा गुण आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर निद्रा आणि कांती. कांती म्हणजे तेज, निद्रा म्हणजे झोप. हे तेजाचे 5 गुण किती झाले आता? 15. हे कशात चालू आहे? जो नाशिवंत देह आहे हाळा मासाचा त्याचं वर्णन सुरू आहे. आणि या 5पासून 5 झाले म्हणजे असे 25 तत्वाचा हा हाळा मासाचा देह आहे. पण तो कसा आहे? नाशिवंत आहे, नाही काय? मग त्याचंच वर्णन करायचं आपल्याला. त्यानंतर वायू आहे ना शरीरामध्ये. वायू, आता चलन, वायूमुळे आपण चालतो. चलन, वलन म्हणजे वळतो, धावणं, प्रसरण, आकुंचन, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या वायूमुळे घडतात. वायू जर नसला तर प्रसरण, आकुंचन किंवा चलन वलन माणसाकडून होणार नाही. हे 5 गुण वायूचे. आणि वाऱ्याचे तर सर्वांना माहीत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय. हे 5 गुण आकाशाचे आहे. आकाशाचे म्हणजे 5 असा हा 25 तत्वाचा हा हाळा मासाचा देह झाला. मग 25 हाळा मासाचा देह झाला तर त्याला काय म्हणतात? स्थूल देह. हा कोणता देह आहे? स्थूल देह आहे. त्याच्यानंतर या स्थूल देहाचा अभिमानी ब्रह्मदेव आहे. या स्थूल देहाचा अभिमानी कोण आहे? ब्रह्मदेव आहे. त्याच्यानंतर या स्थूल देहाचं स्थान हे आहे डोळा. डोळे उघडले की आम्हाला सर्व काय दिसते? जग दिसते. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याची अवस्था जागृत. आता मी झोपेत प्रवचन करेल काय? बोला बोला बोला. हां, मग आता जागृत आहे की नाही? हां, मग जागृती हे त्याची अवस्था आहे. कोणाची? या स्थूल देहाची. झालं. त्याच्यानंतर याच्या ठिकाणी आहे रजोगुण, कारण ब्रह्मदेव रजोगुणाचा आहे. ब्रह्मदेव रजोगुणाचा काय आहे? टक टक 5 मिनिटे वाजे अंगावर. हां, ते बघून बस इतक्या लांब घ्यायला जातं बस. हां हां, रजोगुण कोणाचा आहे? ब्रह्मदेवाचा. बरोबर आहे. अभिमानी ब्रह्मदेव. हां, आणि रजोगुण त्याच्या ठिकाणी वाचा. वाचा म्हणजे वैखरी. मी जे बोलून राहिलो, मी झोपेत बोलतो काय? आता तुमच्या समोर आलो, जागी आहे, जागृत अवस्था आहे म्हणून तुमच्याकडून बोललो. म्हणून काय झाला तो? वाचा. हा सुद्धा गुण आहे. त्याच्यानंतर याचा रंग आहे लाल. अकार मातृका, अकार उकार मकार अर्धमातृका आणि बिंदू. अशा प्रकारे जी पहिली आहे ही आहे अकार. हे कोणाची आहे? अर्धमातृका, या स्थूल देहाची, जागृतावस्थेची. याप्रमाणे पहिले झाले 25 आणि आताचे झाले 8. किती झाले? 25 आणि 8 हां 33.
असा 33 मिळून हा नरदेह आहे. याच्यामध्ये एकही कमी जास्त नाही. बरोबर आहे. अशा 33 प्रकृत्या मिळून हा नरदेह झाला. एवढं समजलं. आणि या सर्वांचा जाणता कोण आहे? आत्मा आहे. तो आत्मा या 33च्या 33 प्रकृतींना जाणतो म्हणजे ओळखतो. त्याच्यामुळे या 33ची काय होते? हां, ओळख होते. हां, बरं. या सर्वाचा जाणता कोण आहे? या सर्वांचा जाणता आत्मा आहे. बरोबर आहे. ज्याप्रमाणे आता उदाहरण सांगतो, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या मालकीच्या घरात भाडे देऊन राहतो, आहे का नाही? समजा आपलं घर नाही, दुसऱ्या घरामध्ये आपण काय करतो? भाडे देतो. बा हे 2000, 3000, 5000 घ्या आणि मला भाड्यानं तुमचं घर द्या. मग ते आपले असे न म्हणता तो काय सांगतो? मालकाचं नाव सांगतो. का हे घर कोणाचं आहे? हे माझं नाही, मालकाचं घर आहे. मग मालकाचं घर आहे म्हणून कसाही वागवतो का तो? हां, मालक आपल्याला काही म्हणेल म्हणून टापटीप करतो. सारवणं, भांडे, हे ते, स्वच्छता, अंगण झाडणं, दिवाला वगैरे वगैरे. हां, बरोबर आहे. त्याची चांगली व्यवस्था ठेवतो. कशाची? कशाची? त्या घराची. अगदी याच पद्धतीनं स्थूल देह, अशाच पद्धतीचा स्थूल देह आहे. आणि या स्थूल देहामध्ये लिंग देह मी नाही. स्थूल देहनं आणि या स्थूल देहामध्ये जो लिंग देह आहे तो मी नाही. कारण हा जो स्थूल देह आहे, या स्थूल देहाच्या आतमध्ये लिंग देह आहे. आता लिंग देह म्हणजे कोणता? की मेल्यानंतर जो सोडून जातो त्याला आपण म्हणतो स्थूल देह. कोणी म्हणतो वासना देह, कोणी म्हणतो सूक्ष्मदेह. अशा प्रकारचे तिन्ही नाव एकच आहे. हा सूक्ष्मदेह याच्या आतमध्ये मेल्यानंतर हे 33 प्रकृतीचे कार्य अग्नीत जाळल्या जाते, काही शिल्लक राहत नाही. मग जो लिंगदेह असतो, जो सूक्ष्मदेह असतो, वासनादेह, हा मात्र मरत नाही. मरत नाही तो. अरे तुम्ही मेले तरी तो जिंकताच आहे. कोणता? हा, सूक्ष्मदेह. कारण भराव कोण? पाप केलं भरा कोण? पुण्य केलं भरा कोण? तर तो लिंगदेह जसाच्या तसाच राहतो. आणि त्याच्या पूर्वकर्मानुसार, त्याच्या वासनेनुसार पुन्हा त्याच पद्धतीचा त्याला दुसरा देह मिळतो. अशा प्रकारे तो लक्ष 84मध्ये अडकतो. तिथून त्याच्या बापाची सुटका त्याची तर नाही, त्या बापाची बी सुटका नाही. कारण जेवढं कर्म केलं तेवढं त्याला भोगावंच लागते. असा तो लिंगदेह कुठे आहे? आपल्या देहाच्या. पण तो दिसणारा नाही. मनुष्य मरतो, दिसते काय? अरे हा मेला 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 असा आहे काय? नाही, दिसत नाही. तो सूक्ष्म असतो, तो म्हणून दिसत नाही. हां, आणि असे समजून त्याची योग्य व्यवस्था लावावी म्हणजे झाले. आता पुन्हा प्रश्न आहे. आपण सांगितल्याप्रमाणे 33 प्रकृतीचा हा स्थूल देह मी नाही. हे आता तुम्हाला सर्वांना समजलं की नाही? समजलं? लक्षात ठेवा. नाही समजलं तर विचारा. याच्या पुढचं ज्ञान नाही. कोणी म्हणेल की याच्या पुढचं ज्ञान आहे आणखी कुठंतरी एखाद्या महाराजाकडे जातो आणि विचारतो, काही सांगणार नाही. याच्या पुढचं काही सांगत नाही. याच्या पुढचं जो ज्यानं सांगलं तो महाराज अतिशय हुशार, म्हणजे त्याला काहीच समजत नाही असं समजायचं. आणि आम्ही हाकणं करून मुद्दाम करून त्याच्याकडे जातो. हे आमच्या सवयीच आहे साधकाईच्या. ऐका नाही, ऐका नाही. म्हणजे खऱ्याचं सोडून द्यायचं आणि खोटीच्या मागे फिरत बसायचं, ह्या सवयी आहे. बरं, आता हे समजलं तुम्हाला? हां, माझे व याचे अर्थाचे स्थूल देहाचे लक्षण तर अगदी भिन्न दिसते. आता लिंगदेह म्हणजे काय ते कृपा करून सांगा. शिष्य म्हणतो की लिंगदेह कशाला म्हणतात? स्थूल देह तर समजला, आता लिंगदेह कशाला म्हणतात? ऐकून घ्या. ठकुबाई म्हणतात, ठकुबाईचा प्रश्न आहे बरं. मागे आपण सांगितले की सत्शिष्य आपल्याकडे येणाऱ्या मुमुक्षूस सद्गुरूंनी शिकविलेली
शिकवण शिकवतात. आपण जसे आम्हा शब्दांनी शिकवले तसे पूर्वापारपासून शब्दांनीच शिकवण्याची पद्धती रूढ झाली. म्हणजे जे जे सद्गुरूनं शिकवलं त्याच्या शिष्याला, तोच शिष्य त्याच्या शिष्याला शिकवतो, तोच शिष्य त्याच्या म्हणजे ही काय झाली? गुरु परंपरा झाली. आता समजलं? हां, म्हणजे ही परंपरा रूढी चालू आहे. माझी अशी समजूत आहे की शास्त्राधाराने किंवा प्राणायामादी साधनाने तुम्ही कितीही शास्त्र वाचा, कितीही शास्त्र वाचा, मोठा भोमश्या बुवा आणा, त्याला म्हणा शास्त्र वाच, मी ऐकतो, बरोबर आहे, किंवा प्राणायाम साधनं करा, हां, अथवा कदाचित ध्यानधारणेने आत्म्याची प्राप्ती होत असेल, पण आपल्या शिकवणीने ही माझी समजूत चुकीची आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे शास्त्राधारानं आत्म्याची प्राप्ती होत नाही, प्राणायामानं आत्म्याची प्राप्ती होत नाही, ध्यानधारणेनं आत्म्याची प्राप्ती होत नाही. लक्षात घ्या, नाही होणार. म्हणजे ज्ञानेश्वरी भागवत वाचत बसा, पाठ करत बसा, गीता पाठ करत बसा, कोळून प्या, आत्म्याची प्राप्ती नाही, होणारच नाही, कधीच नाही होणार. हे ठकूबाईच्या लक्षात आलं. असे लक्षात येऊन माझ्या शंकेचे निरसन आता करावे. पण मला अशी शंका येते, ठकूबाई म्हणते, मला अशी शंका येते की वेद, पुराणं, उपपुराणं, त्याच्यानंतर उपनिषद, हां, ही झाली केव्हा? ऐकून घ्या, महत्त्वाचा विषय, कोणी सांगणार नाही. मग जे वेदपुराण आहे नाही काय, हे उपपुराण आहे किंवा जे उपनिषद आहे, हे केव्हा झाले? तुम्ही म्हणता बाबा शास्त्र वाचलं तरी आत्म्याची प्राप्ती नाही, नाही काय, ध्यानधारणेनं नाही, योगानं नाही. मग आता हे वेद आणि शास्त्र वगैरे, हे पुराणं वगैरे आहे, हे केव्हा झाले आहे का नाही? याच्यावर आमचे बलभीम बाबा म्हणजे माहीत आहे काय, आपल्या मालिकेतले ओम हंस ब्रह्मा अत्रि दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सकाळानंद शांतामाई बंडोबा केरवन आमचे श्रीपाद बाबा, म्हणजे जे बलभीम बाबानं सांगितलेलं हिच्यामध्ये तेच श्रीपाद बाबानं आम्हाला सांगितलं आणि तेच आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. मग हे प्रश्न अनादिकालापासून सुरू आहे. हां, बलभीम बाबाचं उत्तर असं आहे, ठकूताई, प्रेमानं म्हणत बरं, ठकूताई, हां, त्या बाईचं नाव होतं भागीरथीबाई, पण बलभीम बाबा काय म्हणत होते? ठकूबाई. आमचं नाव आहे रमशा, पण प्रेमानं बाबा आम्हाला काय म्हणत? प्रेम्या, आहे का नाही? हां, हे समजलं का तुम्हाला? हां, पूर्वी काळी कागद, शाई, शापकाने नव्हते, होते का लेखन सामुग्री पूर्वीच्या काळी? अनादी काळापासून शाई होती काय? लेखन होतं काय? छापकाने होते काय? नाही असेल ना, 200 वर्षाच्या अगोदर होतं काही? काहीच नव्हतं. या कारणाने, ऐकून घ्या, या कारणाने त्यावेळी गुरु लोकांनी आपल्या शिष्या शब्दांनी सांगावायचे. अनंत काळापासून म्हणजे भगवंतापासून जे नाम दिलं किंवा जे ज्ञान दिलं, ते ज्ञान त्या भगवंतानं त्याच्या शिष्याला अनुभवातून दिलं, शास्त्र वाचून नाही. शास्त्र नव्हती, बी पैदाही झाली नव्हती. समजून राहिलं का तुम्हाला? अनुभवातून दिलं. ए बाबा रे, मला अनुभव आला, आता तो अनुभव घे. मग तो त्याच्या शिष्याला अनुभव, तो त्याच्या शिष्याला अनुभव, तो त्याच्या शिष्याला, अशा प्रकारे हा अनुभवाची निर्मिती झाली परंपरेनं. आणि शिष्याने सुद्धा आपलेपणाने स्वतः अनुभव घेऊन, जो अनुभव गुरुनं आणून दिला तोच अनुभव शिष्यानं स्वतः अनुभवला आणि सद्गुरूला सांगायचे की बा मला असा अनुभव आला.
आत्मस्वरूपाचा मला असा अनुभव आला. भगवंतानं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ, जे भगवान शिवानं महाविष्णूला सांगितलं आणि सर्वात पहिला शक्तिपात महाविष्णूचा केला. लक्षात घ्या, अनादिकाळापासून चालत आलेले आहे. त्यावेळेस काहीच नव्हतं. स्वतः भगवान शिवानं उपदेश केला. कोणाला? इकडे पार्वतीलाही केला आणि इकडे महाविष्णूलाही केला. मग महाविष्णूला जो अनुभव आला तो अनुभव शिवाला सांगितला. त्याच्यानंतर ओम होसा ब्रह्मा अत्री, त्यांना जो अनुभव आला दत्तात्रय नारायण लक्ष्मण, चाललं आपलं असं जो शिष्याला अनुभव आणून दिला आपल्या आपल्या गुरुनं. हां, येतपर्यंत तर शास्त्राची जरूरत होती का नव्हती? जरूरत होती का नव्हती शास्त्राची? हां हां, शास्त्राची जरूरत नव्हती. बरोबर आहे. पास काही नापास. जे तोंडाकडे पाहतात ते नापास, जे तोंडाने पुटपुट करतात ते पास. हां हां हां, ऐकून घ्या. हां, येतपर्यंत शास्त्र प्रचितीची जरुरी लागत नसे आणि आताही लागत नाही. शास्त्राची जरूरत नाही. तुझ्या गुरुनं तुला कोणता अनुभव आणून दिला तो दाखव. शास्त्राची जरूरत नाही. आम्ही शास्त्र पाहतो. अरे इतके बेभरोसे लोक आहे की आम्हाला जो अनुभव आला हा शास्त्र पाहतात, ज्ञानेश्वरी वाचतात, भागवत वाचतात. मग कुठे खात्री पटते, एकूण पटली की पटली. मग पुन्हा उलटं तोंड करून लगे हो जाऊ द्या, काय घेणं देणे, आम्हाला गुरून फिरू जा. आता किती हरामखोर म्हटलं जाईल. हां, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे. मग त्यावेळेस जशी शास्त्राची जरूरत लागत नव्हती तशी आतासुद्धा शास्त्राची जरूरत नाही. जर भरवसा गुरुवर असेल तर काही जरूरत नाही शास्त्राची. शास्त्र काही सांगेल तुम्ही ऐकायचं. पण आम्हाला जो अनुभव आला हा सत्य. बरोबर आहे. आताही उत्तम अधिकारी असला आणि तो अनुभवाला लागला म्हणजे त्याला शास्त्र प्रचितीची जरूरत लागत नाही, काही जरूरत नाही. याचं कारण काय? किंवा पूर्वकाली सामान्य जन का व असं, याच्या अगोदर जे पूर्वकालीन जे सामान्य लोक होते, सामान्य म्हणजे साधे भोळे लोक, तुमच्यासारखे, तुम्ही सगळे साधे भोळे आहे का नाही? हां, जे सामान्य लोक होते ते अगदी साधेपणाने वागत, अगदी साधे भोळे. त्याच्या मनात कैफ नव्हता, कल्प नव्हता, काय म्हणतात जी शंका नव्हती, आणखीन काय म्हणतात त्याला, आतमध्ये ते खौट नव्हते. कोण? काय झालं? काय 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 झालं? पकडी. हां हां, पकडी. जाऊ दे. अरे गेले ते अंदर. हां हां, लांब दाबो, लांब. अरे खाली उतरून जा. बरं, काय हरकत नाही. जाऊ दे. थांबा. झालं काय? हां, पूर्वेच्या काळी लोक अतिशय कसे होते? साधे भोळे होते. त्याच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारच्या काही शंका कुशंक्या नव्हत्या. तसेच शिष्यास लबाडी काय व कशी असते हे माहीतच नव्हतं. शिष्याच्या ठिकाणी लबाडी नाही, कशी करावं, काय करावं हे काहीच माहीत नव्हतं. केव्हा? पूर्वीच्या काळात. त्यावेळी परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान याची उत्पत्तीही नव्हती. परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात, अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणता, हे जन्मालेच आलं नव्हतं. गुरुनं द्यायचं, शिष्यानं अनुभव घ्यायचा, गुरुनं द्यायचं, शिष्यानं अनुभव द्यायचा. अपरोक्ष परोक्ष कशाला म्हणतात हे नव्हतंच. बरोबर आहे. शास्त्रे होण्याबरोबरच
जशी जशी शास्त्र तयार झाली, जसे शास्त्र तयार झाले तसे शास्त्र होण्याबरोबरच हे शब्द कायम झाले. कोणते? परोक्ष आणि अपरोक्ष. शास्त्र तयार झाले आणि परोक्ष आणि अपरोक्ष तयार झालं. परोक्ष म्हणजे नुसतंच बळबळ करणं, नुसतं ज्ञान, आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. हे कधी तयार झालं? शास्त्र तयार झाल्यानंतर. लोकांना मग समजायला लागलं की अरे परोक्ष न अपरोक्ष आहे. बरोबर आहे. पुन्हा ठकोबाईचा प्रश्न, पर बाबा ह्या वेदाती श्रुत्या केल्याच का? याचे कारण ध्यानात येत नाही. मग हे जे वेदाती वेद वगैरे हे का केलं? हां, हे तर काय आमच्या लक्षात येत नाही. बलभीम बाबा सांगतात, ठकूताई, पूर्वी मनुष्य एका गावातून दुसऱ्या गावाला जायचा असल्यास 2 कोस म्हणजे 4 मैल अंतर कापण्याकरता त्याला 12 कोसाचा चक्कर पडे. समजा या गावाहून समजा दाताळ्याला जायचं, 2 कोस आहे, 4 मैल आहे समजा इथून दाताळा. तर इथून दाताळ्याला जायच्या वेळेला त्याला कसा फेरा पडे? 12 कोसाचा म्हणजे बाजूने 24 मैलाचा फेरा पडे. रस्ते नव्हते. जिकडे पासान तिकडे जंगलच जंगल, रस्ता बिलकुलच नव्हता. म्हणून जे पायवाट पडेल ते जुनी त्याच पायवाटीनं जायचं, म्हणजे फार फेऱ्यानं जायचं. बरोबर आहे. त्याप्रमाणे हे जे कारण झालं. दुसरं, प्रवास करणाऱ्याचे जीवितही रानटी पशुमुळे धोक्याचे होते. वाघ, सिंह, हत्ती, अस्वल आता तर गावात यायला लागले. मग पहिले कसं असेल? घनदाट होतं जिकडे तिकडे जंगल, जाऊ शकेल का माणूस? म्हणून तो पायवाटेनं जायचा फेऱ्यानं. कारण एवढे झाडं झुडपं होते रस्त्यानं की एक पाऊलसुद्धा टाकता येत नव्हतं त्याला. म्हणून तो पाऊलवाटेनं 24 मैलाचं अंतर कापून दुसऱ्या गावात जातं. मग आता उशीर लागेल का नाही? हो, उशीर लागेल का नाही? हां, हो म्हणत जा. हां, त्यावेळी गाड्या, घोड्या, रथ काहीच नव्हतं. बरोबर आहे. ॲटो तर मुळीच नव्हत्या, 4 व्हीलर तर मुळीच नव्हती, आगगाड्या तर मुळीच नव्हती, विमान तर त्याच्याही पेक्षा नव्हते. काहीच नव्हतं. होतं का काही? हां, फार काय, पण रस्तेही अनुकूल नव्हते. अशा स्थितीत देशांतरात जाऊन येण्याला 200 वर्ष लागत. जर त्याला देश फिरायचा असला, या गावून त्या गावात, त्या गावून असं करता करता 200 वर्ष त्या माणसाला लागत. म्हणजे इतके 200 वर्ष मनुष्य जगत होता. कळून राहिला का? अरे 200 वर्ष फिरून आला तर 200 वर्ष जगून जर आला ना, तो फिरून आला ना, या गावातून त्या गावात. हां, ठकोबाईचा पुन्हा प्रश्न, बाबा देशांतरात जाण्यास जर प्राचीन काळी लोकाला 200 वर्ष लागत, तर त्यावेळच्या लोकांचे साधारण आयुष्य तरी किती? पुन्हा प्रश्नाला आयुष्य किती असेल? मग 200 वर्ष लागत, मग आयुष्य किती? अरे बाबा, हजारो वर्ष आयुष्य होतं हे पुराणातून सांगितलं जातं. रावणाला किती आयुष्य होतं? रामाला किती आयुष्य होतं? हजारो वर्ष आयुष्य होतं. पुराणात कथा आहे, तुम्ही वाचा. बरोबर आहे. मग 200 वर्ष गेले तर बिघडलं कर. हजारो वर्ष आयुष्य राहत होतं पहिले वाचा तुम्ही. आश्चर्य वाटलं कोणाला? ठोकबायलो. हजारो वर्ष आयुष्य आम्ही तर 80-90 होतो तर गुंडाळून जातो मोकळे, फिकीर नाही. हां, हां, कशाचे 100 वर्ष होतात, पुरे हजारो वर्ष. बाबा सांगतात, होय, त्याचं कारण लोकांस कोणत्याच गोष्टीची फिकीर नव्हती. खायचं, जीवन जगायचं, मस्त राहायचं, फिकीर कोणतीच नव्हती. आता पहा, टी व्ही आहेत, पंखा आहेत, लाईट आहेत, कूलर आहेत, इथं बसल्या किती आहे. हे काय म्हणता येईल? हां, हां, कॉट आहे, काय अरे बाबा, काय अलमारी आहे. काही होतं का पहिले? अरे काही होतं का पहिले? म्हणजे कोणत्याच प्रकारचं काही फिकीर नव्हती. जसं आहे तसं.
सद्गुरू म्हणजे राजे. त्यावेळेस सद्गुरू राजे होते. सद्गुरूनं जे सांगितलं ते राजानं करायचं. रामाचे सद्गुरू कोण? वशिष्ठ. वशिष्ठ सद्गुरू आले की रामानं उठायचं, बाजूला बसायचं किंवा हात जोडून उभं राहायचं आणि त्या गादीवर कोण बसायचं? गुरुनं बसायचं. म्हणजे त्यावेळेस गुरु कोण होते? राजे होते. हा आता आले काय आणि गेले काय फिकीर नाही. पहा कलियुग, हा कलियुगाचा वारा आहे. हा पहा काय किंमत राहिली कलियुगात. हां त्यावेळेस सद्गुरू म्हणजे राजे. सद्गुरूनं जसं सांगितलं त्याप्रमाणे ते राजे राज्य करत होते. त्याशिवाय इतर आज कोणतीच सत्ता नसे. बाकीचं काहीच नाही, काही घेणं देणं नाही. सद्गुरूनं जसं सांगितलं त्याप्रमाणे राजे वागत होते. आणि परंतु गोष्टी विकोपाला जावं लागल्या आणि अधर्म माजवू लागला. पुढे पुढे कालांतरानं जसे जसे वर्ष जाऊन राहिले तसं तसं अधर्म माजला. लोकांना धर्म कळेनासा झाला आणि उत्तम अधिकारी पाहणे भाग पडले. उत्तम अधिकारी पाहणं भाग पडलं नाही काय? कारण उत्तम अधिकाऱ्याशिवाय जीवाचा उद्धार नाही. मग उत्तम अधिकारी पाहणं भाग पडलं. पुढे त्याच्याच स्वाधीन राजकीय सत्ता झाली. आता तुम्ही इतिहास पहा. पुढे पुढे काय झालं? राजकीय सत्ता त्याच्याच हातात आली. शिवाजी महाराजापर्यंत मस्त चालू होतं, पण त्याच्यापुढे पेशवाई आली, त्याच्यानंतर मुघल आले, त्याच्यानंतर इंग्रज आले. पहा ना, अरे डोळ्यासमोर पहा, आत्ता पहा. आता बघितलं मोदी आहे म्हणून बोला जमून राहिलं समजा, नाही तर सर्व ठिकाणा झाला असता. मी काही कोण्या पक्षाचा नाही, पण जे आहे ते सत्य बोलतो. काही घेणं देणे आपल्याला, बरोबर आहे. पण धर्म टिकणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. पुढे काय झालं की राजकीय सत्ता त्यांच्या स्वाधीन झाली. कोणाच्या राजकीय सत्ता स्वाधीन झाली? आता जे आहे त्याचं आहे की नाही राजकीय सत्ता? आहे का कोणा साधूच्या हातात? आणि ज्या साधूच्या हातात सत्ता आहे ते मस्त गब्बर होऊन बसल्या. करोडो एकर जमीन, करोडोपती, आणि त्याले पाठबळ कोणाचं? हा राजकीय सत्तेचं. कठीण आहे. ऐकी नाही भागवतामध्ये हां पुढे त्यांच्याच स्वाधीन राजकीय सत्ता देण्याची व्यवस्था झाली, हे भागवतामध्ये लिहिलेलं आहे. मग पुन्हा ठकोबाईचा प्रश्न की एवढ्या गोष्टी विकोपास केव्हापासून जाऊ लागल्या आणि वेद तरी केव्हापासून झाले? पहा, आताची गोष्ट नाही, अनंत काळाची गोष्ट आहे. कधी विकोपास गेल्या ह्या गोष्टी आणि वेद केव्हापासून झाले? कधीपासून वेद तयार झाले? सांगा. वेद म्हणजे बाबा त्याचा अंदाजच नाही कधीपासून तयार झाले. मग हिच्यावर एक गोष्ट आहे, वेद कधीपासून तयार झाले. एकदा हंसराज, माहीत आहे काय? हंसराज कोण? ओम हंस ब्रह्मा अत्रे दत्तात्रय नारायण लक्ष्मी बलिंस काय नाही शांताबाई बंडोबा केरुवा श्रीपाद बाबा. कोण ते हंसराज. कळून राहिलं काय? हां. एकदा हंसराज आणि त्याचे शिष्य म्हणजे सद्भक्त. सद्भक्त म्हणजे तुम्ही आता जसे आहे सर्व सद्भक्तच आहे ना. जे सद्भक्त आहे ते आले आणि जे नीच भक्त आहे ते गेले, असं म्हणायला की हरकत नाही. मग तुम्ही कोण आहे? सर्व सद्भक्त. मी इथं आलो, तुम्ही सर्वजण आले की नाही? म्हणजे तुम्ही कोण झाले? सद्भक्त. आणि बाकीची मलकापुरात बसेला की नाही, टी व्ही पाहून राहिली की नाही, आले का ते? नाही आले. शेजारच्या शेजारी तरी आले काय? नाही आले. म्हणजे मग नीच भक्त. भाषा कळून राहिली काय? हां. म्हणजे तुम्ही सर्व सद्भक्त. मग हंसराजानं त्याचे सद्भक्त एकत्र गोष्टी बोलत बसले होते. म्हणजे मी आणि तुम्ही समजा सर्व सद्भक्त आहे आणि मी बसलो एकत्र गोष्टी करत. अशा वेळी याचे परगावी असणारे शिष्य कोणाचे हां हंसराजाचे.
मग ते हंसराजाचे परगावी असणारे शिष्य कोण कोण होते? कोणी मध्यम होते, कोणी कनिष्ठ होते आणि कोणी लघु होते, नाही काय? आता तुम्ही सर्व सद्भक्त आहे आणि बाकीचे अनेक गावात फिरून राहिले, नाही काय? याच्यामध्ये काही कनिष्ठ आहे, कोणी लघु आहे, कोणी कनिष्ठ आहे, कोणी मध्यम आहे, साधारण, बरोबर आहे? मनात हेतू धरून स्वतः आपण मुंडलेल्या शिष्यासह, पहा भाषा कळते काय? नाही कळत, पुन्हा सांगतो. समजा मी गुरु, समजा गुरु नाही पण गुरु, हां, तुम्हाला समजून सांगण्याकरता, आणि तुम्ही सर्व सद्भक्त, बरोबर आहे? मग माझ्यातलाच एक माणूस दुसरीकडे गेला, दुसऱ्या देशात गेला, तो मध्यम कनिष्ठ आणि लघु होता, बरोबर आहे? त्यानं मुंडन केलं, मग केस भादरले, टॅक 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 टक्कल, बरोबर आहे? आणि तिकडे त्याने शिष्य करणं सुरू केले. कोण? तू मुंडन केले त्यानं, हां, त्यानं तिकडे शिष्य केले, बरोबर आहे? आपले सद्गुरूजी हंसराज, मग आता तिकडे शिष्य गेले, 1000, 2000, 4000 झाले तिकडे शिष्य. कुठं? परदेशात. आणि स्वतःला काय समजतो? गुरु समजे, नाही काय? ते तिकडे हे केले, पण त्याचे गुरु कोण होते? हंसराज. म्हणजे कोण? अंदाज मी मी म्हणाले ते समजण्याकरता सांगून राहिलो मी येळा, पण जसं हां 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 समजून राहिलं ना काही? हां. मग आता ते सर्व काय झालं, ते सर्वजण तिकडचे 2-3 हजार शिष्य केले आणि आले भेटायले. कोणाले? हंसराजले. म्हणजे मला भेटायले असं. हां 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 मी काय हंसराज नाही, पण जसं येळा माणूस आहे, पण तुम्हाला समजण्याकरता सांगून राहिलो. हां, आता यांच्याजवळ समजून घेण्यासारखा विषय आहे बरं. यांच्याजवळ असलेल्या भक्तांनी हां परगावून आलेल्या आपल्या गुरुबंधूस अशा रीतीने आलेले पाहून विचार केला. म्हणजे सद्भक्तांनी तुम्ही सर्वांनी विचार केला की महाराजांनी तर या मंडळीस एकदेशी शिकवण शिकवली. अरे महाराजानं तर या सर्व लोकायले, बाहेरच्या लोकायले ती एकदेशी शिकवण शिकवली असताना याच्या अंगी इतर असं समजाविण्यासारखे ज्ञान तर येऊ शकतच नाही. कारण जेवढं तुम्ही सत्संग ऐकता एवढे बाहेरचे ऐकतात काय? अजूनही तयार व्हा. 19 म्हणजे 2004 पासून तुम्ही जितके सत्संग ऐकले इतके बाहेरचे नाही ऐकले काय? म्हणजे तुम्ही कोण झाले? सद्भक्त, बरोबर आहे? मी कोण झालो? हां बरोबर आहे. हां, मग तिकडे काय झालं? याच्यातलाच एक तिकडे गेला, नाही काय? आणि मग तो मध्यम कनिष्ठ लघु वगैरे तिकडे गेल्यानंतर त्याला असं वाटलं मस्त मुंडन केलं आणि मस्त शिष्य करायला लागला. 2-4 हजार शिष्य केले आणि त्याला असं वाटलं आता आपण पुन्हा आपल्या गुरुला जाऊन भेटू. म्हणजे बाकीचे जे तुमच्यासारखे होते हां इतर समजवण्याचे ज्ञान तर देऊ शकत नाही. अशा स्थितीत याची भली मोठी शिष्य शाखा आपल्या मनानेच केली. त्यानं तिकडे शिष्य शाखा केली आपल्या मनानेच केली शिष्य शाखा. कोण? ते मुंडन करेल. कोणाचे गुरु, कोणाचे शिष्य? गुरु हंसराजचे शिष्य मुंडन करेल. त्यानं त्याची शिष्य शाखा तिकडेच केली, वाळवले. आणि मनानेच करून त्याच इकडे दाखवायला आणले तरी कशाला? मग एवढे मोठे 200 लोक मुंडन केले, हां यायला कधी ज्ञान कळलं असेल? मग त्यानं इकडे आमच्या या सद्भक्ताला लोकायला दाखवायला कशाला आणलं? काही जरूरत होती काय? नाही. संत तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे आला संताचा मेळा, आला संताचा हो मेळा, सगळे डुक्कर बांधून गळा. समजलं? तुकाराम महाराजाचा बरं, मी नाही सांगत, बरोबर आहे? अशी स्थिती झाली. त्यांना हे कळतच नाही की आपण एवढे शिष्य समजवणार तरी काय? आता त्या बाकीचे साधे बोडे लोक ते तुमच्यासारखे सर्व
आता एवढे मोठे 2000 लोकायला उभे गेलो, आपण काय शिकवा? या मंडळी ज्ञानाची पूर्तता करून घेतल्याशिवाय गुरुपद चालवू नका. ज्ञानाची पूर्ण पूर्तता करायची आणि मग गुरुपद चालवायचं. गुरुपद चालवू नका असे म्हटले तर याला राग येईल. आता याला म्हटलं, हे बा पूर्ण ज्ञान असेल तर तुम्ही शिष्य करा, नाही काय? असं जर म्हटलं तर मग हे बाकीचे काय म्हणत? असं जर म्हटलं या 2000 मंडळी तर यायला काय येईन? राग येईन, नाही काय? आणि राग आल्यानंतर वादावादी निर्माण होतील, नाही काय? पण खरी गोष्ट बोलल्याने सख्या आईसही राग होतो, आहे ना आपल्या याच्यात. खरं बोला तुम्ही, सख्या माईला राग येते. खरं बोललं तर सख्य, खोटं असेल तर पा तुम्हाला अनुभव आला असेल माईले. अबो बरोबर आहे हे बरोबर आहे ना? हां बरोबर घालून. हां 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 मग हे तर साक्षात देहबुद्धी हृदयाशी दडून बाळ गेले. यांच्या ठिकाणची देहबुद्धी काही गेली नाही, कारण यांना अपरोक्ष ज्ञान काही झालं नाही. आणि हे आमचे कोण आहे? गुरुबंधू आहे, नाही काय? वादविवाद करून एकमेकाचा अहंकार काढणार, पुन्हा वादविवाद होणार, तिथं राग येणार, एकमेकाचा मत्सर करणार. जो 200 शिष्य मुंडन गळ्यात मालिका बांधल्याप्रमाणे त्यास घेऊन आला, त्या गुरुपदाचा अहंकार तर त्याला असणारच. 1000-2000 त्यानं तिकडे शिष्य केले आणि यायले मुंडन करायला लावलं लोकायले, आणि इकडे आला तर त्याला तर अहंकार होणारच. मी किती शिष्य केले? इतके शिष्य केले. अरे अहंकार तर येणारच ना. मुळातच जर अविवेक नसता तर शिष्यशाखा मागे लागवून घेता कशाला? मुळातच जर अविवेक नसता तर बाकीचे शिष्यशाखा गळ्यामागे लावलेच नसते त्यानं आपल्या मागे, नाही काय? आता शिष्याचे समक्ष पूर्ण ज्ञानाच्या अभावी पान उतारा होऊन यास कमीपणा वाटेल. या कारणाने गुरुनाथाच्या आज्ञेने वेद तयार झाले. अशा प्रकारे अनादी कालापासून हे असं परमार्थामध्ये रिकामचोड धंदे असल्यामुळे वेद तयार करावे लागले. वेद तयार झाले तिच्यात. कळून राहिलं काय? वेद कसे तयार झाले? त्याच्यावर चाप बसवण्याकरता, जे की बुवाबाजी आहे, नाही का, याच्यावर चाप बसवण्याकरता काय तयार झाले? वेद तयार झाले. समजलं मग? आणि ते कोणाच्या आज्ञेनं? गुरुच्या आज्ञेनं. गुरुची आज्ञा घेतली आणि वेद तयार झाले. हंसराज आणि त्याचे सत्शिष्य, म्हणजे चांगले शिष्य म्हणजे कोण? तुम्ही, बरोबर आहे. आनंदात मग्न असता त्या भरातच हे अवलक्षणे शिष्य तिथे आले आणि विक्षेपाचे घोरणे सुरू केले. त्याच्या शक्का काही मिटत नव्हत्या. घोरणं म्हणजे काय? अविद्या म्हणजे काय? अज्ञान रूपी निद्रा त्याच्यामध्ये घोरू लागले, कारण त्याला ज्ञान नव्हतंच, त्याला अनुभव नव्हताच. आणि इथून वेदाला सुरुवात झाली, बरोबर आहे. म्हणून तुकाराम महाराजांनं म्हटलं, वेद हा देवाच्या निद्रेत जन्मला. वेद हा देवाच्या निद्रेत जन्मला. आम्ही जागृत होतो तेव्हा. अरे देवाच्या निद्रेत वेद जन्माला आला, पण त्याच्याही अगोदर आम्ही होतोच. त्याच्याही अगोदर, वेदाच्याही अगोदर आम्ही होतोच, असं कोण म्हणते? तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे त्यावेळेला तुकाराम महाराज होतेच वेद निर्माण व्हायच्या अगोदर. म्हणजे ते आत्मतत्व, ते परमात्मतत्व अनादी कालापासून जसच्या भाषा कळून राहिली का झोपले? माझ्याकडे पाच जा, ते मागचे. झालं. मग जसजसे प्रसंग येत गेले तसतशी तिच्यामध्ये भर पडत गेली आणि अशा प्रकारे 4 वेद निर्माण झाले. किती वेद निर्माण झाले? 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद,
हां, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे किती वेद निर्माण झाले? 4. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या इकडे सर का तिकडे कोण आहे? घे या इकडे, या इकडे सर काय, सर का इकडे, सर 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 का थोडं तो बारीक आहे. हां बस, हां बस. हां समजलं वेद कसे निर्माण झाले? हां पुन्हा ठकुताईचा प्रश्न. महाराज वेद तर 4, वेद किती आहे? 4. आपण म्हणता की प्रसंगाने त्यात पडून ते होतच गेले, तर आतापर्यंत कोट्यावधी वेद झाले असते. त्या टाईमला जर 4 वेद होते तर तिच्यामध्ये याचं ज्ञान, त्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान असं करून हजारो वेद झाले असते. हा प्रश्न कोणाचा? ठकुताईचा प्रश्न. हां व्हायला पाहिजे होती की नाही? पहिल्यापासून जर वेद आहे तर काही ना काही भर पडली की असते की नाही तिच्यात, तर मग अजून तर हजारो वेद तयार व्हायला पाहिजे. तर बलभीम बाबाचं उत्तर असं, होय तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, खरं आहे, पण तसे मात्र झाले नाही. वेद राहिले 4च, तसं झालं नाही. कारण लक्षात घ्या, कारण अगोदर स्थूल देहाचा ऋग्वेद झाला. ऐकून घ्या, समजत असेल तर फायदा, नाही तर काही फायदा नाही. काय? स्थूल देहाचा ऋग्वेद झाला. हे हाडा मासाचा जे आहे ना, याचा ऋग्वेद झाला. म्हणजे याला काय म्हटलं? असं काय म्हणा तुम्हाला समजण्याकरता. आपण सर्व येडे आहे, मी बी येडा आहे, पण जसं समजण्याकरता सांगतो. स्थूल देहाचा काय झाला? ऋग्वेद झाला. ज्याला स्थूल देहाचे ज्ञान समजले आणि त्या ऋग्वेदामधून त्याला या स्थूल देहाचं ज्ञान समजलं की अरे बाबा, हा पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, आणि ते 5 आणि त्याचे 5 आणि 25 आणि पुन्हा आणखी 8 असे ते होती चा हा देह तयार. बरोबर आहे? समजून राहिलं काय? हां हां हां. मग ऋग्वेद कसा तयार झाला? स्थूल देहाचा ऋग्वेद तयार झाला. स्थूल देहाचा ऋग्वेद. समजलं? लक्षात राहण्याकरता बरं. हां स्थूल देहाचा ऋग्वेद तयार झाला. हां त्याला अळवण्याकरता सूक्ष्म देहाचा यजुर्वेद तयार झाला. मग तो फक्त एकच नाही, तर याला अळवण्याकरता जो आत सूक्ष्म देह आहे, जो वासना देह आहे, त्याला अळवण्याकरता यजुर्वेद तयार झाला. यजुर्वेदामध्ये सूक्ष्म देहाची माहिती आहे. बरोबर आहे? हां बरं. त्याला अळवण्याकरता सूक्ष्म देहाचा यजुर्वेद तयार झाला. बरोबर आहे? हे समजलं 2. हां आता ज्याला ऋग्वेद आणि यजुर्वेदाचं ज्ञान झालं, म्हणजे ज्याला या देहाचं आणि सूक्ष्म देहाचं ज्ञान झालं, आता समजून राहिलं ना हे? हां यजुर्वेदाचे ज्ञान झाले, त्याला अळवण्याकरता कारण देहाचा सामवेद झाला. कारण देहाचा सामवेद झाला. कळून राहिलं? म्हणजे त्या कारण देहामध्ये, त्या सामवेदामध्ये कशाची माहिती आहे? कारण देहाची. स्थूल झाला, सूक्ष्म झाला, त्याच्या आतमध्ये कारण देह हा तयार झाला. एवढं समजलं? आता ज्यास या तिन्ही वेदाची माहिती झालेली होती, म्हणजे ज्याचा स्थूल देहाचा अभ्यास झाला, सूक्ष्म देहाचा अभ्यास झाला, कारण देहाचा अभ्यास झाला, हे याची ज्याजवळ माहिती होती त्याला अळवण्याकरता अथर्व वेद तयार झाला. 4था कोणता वेद तयार झाला? अथर्ववेद. 4था अथर्ववेद. स्थूल, सूक्ष्म, कारण, हा अथर्ववेद महाकारण. कळून राहिलं? म्हणजे या महाकारण देहानं बाकीचे 3ही वेद अळवले अथर्ववेदानं. बरोबर आहे? हां समजलं ना? पण हे हां मग प्रश्न असा आहे, 4ही वेद जाणणाऱ्यासही सद्गुणाचे रहस्य माहीत असू शकत नाही. अशा प्रकारे ज्यानं 4 देह जाणले त्याला सुद्धा
सद्गुणाचं महत्त्व रहस्य माहीत असू शकत नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चारही वेदाचा अभ्यास केला, वेदांत ज्ञानी झाला, पंडित जरी झाला तरी त्याला सद्गुणाचं, सद्गुरूचं रहस्य माहीत नाही. बरोबर आहे. मग या चारही वेदाला अळवण्याकरता सद्गुरूंनी ते रहस्य आपल्या जवळच ठेवले. आता कळलं? बसता फिरत या महाराजाकडे त्या महाराजाकडे, बोला समोर बसा, बोला. तुम्हाला माहिती आहे मग आपले या ठणकली की मग काही मेळ बसत. आपण कोणाच्या बापाचे नाही, काही गंधन नाही. चारही वेदाचं रहस्य जिच्यामध्ये नाही ते कोणाजवळ आहे? सद्गुरूजवळ आहे. मग चारही वेद अळवण्याकरता ते सद्गुरूंनी जे रहस्य आहे ते आत्मस्वरूपाचं रहस्य स्वतः जवळच ठेवलं. आता या समोर मी येईल म्हणेन, का हो तुम्हाला आत्मस्वरूप झालं काय? काय म्हणते ते? नाही, त्यानं काहीच ओळखलं नाही. कळलं काय? हां. मग चारही वेदांना अळवण्याकरता सद्गुरूनं ते रहस्य आपल्याकडे. तुम्ही सांगा का कोणाला नाम तुमचं? अरे तुम्ही नाम सांगसाल काय कोणाला? आणि सांगलं तरी त्याचा काही फायदा आहे काय? नाही. हां हां, कितीही सांगा तुम्ही, त्याचा फायदा उलट नरकात जासान. फायदा नाही, नरकात जासान. म्हणून आपल्याजवळ जे रहस्य आहे नामाचं हे कोणीच कोणाला सांगत नाही. आणि नुसतं वरून मी काही घेऊन काही फायदा? काय फायदा? घेतलं झालं. एखाद्याला नाम दिलं, अवस्था करून घेतली, बरोबर आहे. अवस्था चांगली झाली, 6 महिन्यानंतर बाई आली. बाई अवस्थेला बसले होते काय? नाही, जमतच नाही. 6 महिन्यात खाल्लं नसेल काय? झोपलं नसेल काय? हां, संसार केला नाही काय? आणि अवस्थेला बसायला फाशी येते. कशाला येता तुम्ही? येऊ नका, घेऊ बी नका, नरकात जाऊ नका, मला हे म्हणायचं आहे. काय किती कठीण काम आहे. अरे एवढं मोला महागाचं नाम तुमच्या हातात पडलं, बरोबर आहे, आणि त्याला किंमत नाही. मग लाच काढली तर म्हणता बाबा बोलता. मला काय पिसा लागलं का बोलायला? हां. मग त्या चारही वेदांना अळवण्याकरता सद्गुरूनं ते रहस्य कोणाकडे ठेवलं? स्वतःजवळ ठेवलं. त्यावेळी सद्गुरू आपल्या भक्तास सगुण रहस्य समजवितात. मग सद्गुरूनं आपल्या भक्तांना सगुण रहस्य समजून सांगितले. त्या भक्ताला सगुण रहस्य काय आहे? कारण भक्तीशिवाय सगुण रहस्य समजले तरी उमजत नाही. सगुण रहस्य समजलं तुम्हाला? उमजणार नाही, बरोबर आहे. कारण भक्ती पाहिजे. भक्तीशिवाय सगुण रहस्य समजत नाही, आणि समजलं तरी उमजत. मग आता जिकडे तिकडे सगुण रहस्य, सगुण भक्ती सुरू आहे की नाही? पहा ना, कीर्तन झाले, प्रवचन झाले, पारायण झाले, सप्ते झाले, अमुक झालं, टमुक झालं, तीर्थात सगुण रहस्य, सगुण भक्ती करतात. मग एकाला तरी कीर्तन करायला, प्रवचन करायला सगुण रहस्य समजलं काय? कारण त्यांना तो अनुभव नाही. आणि दाखवता किती आम्ही फार धार्मिक आहोत, नाही काय? तुम्ही काहीच नाही. मग भक्तीशिवाय सगुण रहस्य समजले तरी उमजत नाही. ज्यांनी गुरुदेवाची भक्ती केलेली नसते त्यास सगुण रहस्य समजू शकत नाही. गुरुशिवाय सगुण रहस्य समजू शकत नाही. काही ना काही गुरुची सेवा झाली तरच ते सगुण रहस्य समजते. आणि सगुण रहस्याशिवाय चारही वेद पडलेला का असे ना, जर सगुण रहस्य त्याला रहस्याचा अनुभव आला नाही
तर त्याचे चारही वेद जरी तोंडपाठ असले तरी तो गुरु आज्ञेशिवाय शिष्य शाखा करील तर त्याला गुरुद्रोही समजावे. गुरुच्या आज्ञेशिवाय जर तो शिष्य शाखा करेल तर त्याला गुरुद्रोही समजावे. ते किती वेदपाठ असू द्या, गुरुद्रोही आहे तो, कारण गुरुच्या आज्ञेशिवाय तो शिष्य शाखा करून राहिला. मी बोललो काय? माझ्या तोंडचे शब्द आहे. स्वतः अनादी काळापासून चालत आलेले गुरु परंपरेनुसार बलभीमबाणा महाराजांना लिहून ठेवलेले आहे. तेच आम्हाला श्रीपाद बाबांनी शिकवलं आणि तेच आम्ही तुम्हाला अनायशेच पुस्तक भेटलं म्हणून वाचून दाखवून राहिलो. आमच्या मनाचं याच्यात काहीच नाही. त्याच्यामुळे कोणीही आमच्यावर नाराज व्हायचं काम नाही, काही घेणं देणं नाही. कळून राहिलं? हां. मग पहा, सगुण रहस्याशिवाय चारही वेद पडलेला का असेना, जर तो गुरु आज्ञेशिवाय शिष्य शाखा करील तर त्यास गुरुद्रोही समजावे. भक्ती न झाली तर ते ज्ञान गुरुगम्य आहे. जर भक्ती नसले तर ते ज्ञान गुरुगम्य आहे, गुप्त आहे ते. हां, ते कधीही टिकणार नाही. गुरुजवळचं ज्ञान गुरुगम्य आहे, लपलेलं आहे. बरोबर आहे? आणि तसं जर असेल तर भक्ती टिकणार नाही, कधीच टिकणार नाही. ते चालली जाईन. गुरुद्रोह झाला की तुमची भक्ती गेली. पुन्हा जीव येणे तो लक्ष चौऱ्याऐंशी चक्रा मारून तयार. उदाहरणं तुम्हाला आता नाही किती सापडतील, नाम घेऊन सोडलेले किती काय, त्याला गुरुद्रोही म्हणतात. आणि कोण कोणा खड्ड्यात पडीन कसा पडीन हे मात्र सांगता येत नाही. ज्याचं त्यानं पान सांभाळून राहा, काही घेणं देणं नाही. अधिकारी पुरुष आत्ता सांगतो तोंडावर. बरोबर आहे का ठिकाणावर? आहे ठिकाणावर. सोडलं की नाही आपल्याला? किती अधिकार दिले? 5-6 जणांना अधिकार दिले. कोण टिकलं? कोण टिकलं? मग गुरुद्रोही का गुरुची संगत करणारे? गुरुद्रोही. कारण ते गुरुगम्य टिकतच नाही. आता किती प्रयत्न केले जमणार नाही, कारण ते गुरुद्रोही झाले. बरोबर आहे? भक्ती न झाली तर गुरुदेवाबद्दल आदर आणि प्रेम वाटणार नाही. बरोबर आहे? जर भक्ती झाली नाही, भक्ती केली नाही तर गुरुबद्दल प्रेम कधीच वाटणार नाही. गुरुबद्दल आदरही वाटणार नाही, प्रेमही वाटणार नाही. हमेशा करता द्वेष राहील मनात. कारण ते प्रेम मिळवून दिलं आणि त्याच प्रेमावर तुम्ही काय केलं? विरजन पाडलं. बरोबर आहे? ज्ञानाचा एकदा पुंज उठला आणि गुरुदेवाविषयी जर अंतःकरणात शुद्ध प्रेम आणि आदर नसेल, बरोबर आहे, ज्ञानाचा पुंज उठला, गुरुनं कृपा केली, तुम्हाला अनुभव आणून दिला, तुम्हाला अनुभव आला, पण तुमच्या अंतःकरणात जर गुरुदेवाविषयी शुद्ध प्रेम आणि आदर नसेल तर प्रसंगी गुरुदेवाशीही तोंडातोंड करणारा हा निगुरा शिष्य केव्हाही तरणार नाही. त्याला निगुरा म्हटलेला आहे. असा शिष्य कधीच तरणार नाही. किती प्रयत्न केले तर तरणार नाही, कारण तो उलटला. त्याच्या हिशावर एकच, जन्मत राहा मरत राहा, संसार करत राहा, जन्मत राहा मरत राहा, संसार करत राहा, चाल द्या इलाज नाही. आता हे माझ्या तोंडचे शब्द आहे काय? त्याने निगुरा म्हटलेला आहे. हां, गुरुदेवाशी तोंडातोंड करणारा म्हणजे तोंडी लागणारा, हा निगुरा शिष्य केव्हाही तरणार नाही. तसेच याचे संरक्षण करण्यात कोणीही त्रिभुवनात समर्थ नाही. याचं संरक्षण करण्यात त्रिभुवनात कोणी नाही. स्वर्ग मृत्यू पाताळ कोणीही त्याचं संरक्षण त्याच्यापासून करू शकत नाही.
हंस दासाचं म्हणणं आहे. हंस दास म्हणजे कोण? आपलं मूळ मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय पुढे तिथून या. ओम हंस हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मीपती सकारानंद शांताबाई मंडप वगैरे. तुम्ही गंमत करा का नका करू, तुमचं तुम्ही भोगा. कारण तुमच्या आतमध्ये तो आहे आत्मस्वरूपानं, तोच परमात्मा आहे, तेच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे. तो जाणतो तुम्ही काय करून राहिले, त्याचे फळ भोगावंच लागेल, टळणार नाही. कळून राहिलं काय का झोपले? हां. मग हंसदास यांचं वाक्य, गुरु बरोबरी बोले सत्तोसरी आणि वैखरी दुरुत्तरे. म्हणजे गुरुच्या समोर काय करता? दुरुत्तरे देतात. गुरु काय सांगतात हे काही आपली आपली भादर करतात. हां. माझं पूर्ण ज्ञान आता ठसावले, काय राहिले तुझ्या हाती? आता मला पूर्ण ज्ञान झालं, आता मी झालं, आता तुझ्या हाती काय आहे गुरु? केवढा अहंकार, केवढा मेपणा. हां. मी नाही म्हणत, कोण म्हटलं हे? हंसराजनं म्हटलं. हां. तुझ्या कृपेने आम्ही झालो सिद्ध, आता शापदग्ध होऊ नये. भाववरी हां कापट्य अंतरी पाहे कागापरी गुरु नेणं. म्हणजे गुरुला हलक्या प्रतीचं पाहतो. ऐके हो पार्वती ऐका महानष्ट. म्हणजे भगवान शिव कोणाला सांगून राहिले? पार्वतीला. जाणतेची स्पष्ट असत शिष्य. तो असत शिष्य आहे, तो खोटा शिष्य आहे. हंसदास म्हणे तया नाही गती. हंसदास म्हणे तया नाही गती. चंद्र सूर्य स्थिती नरकवास. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकवास. तिथं त्याला गती दुसरी कोणतीच नाही. आता माझे शब्द असले तर तुम्ही कोण वरून मला बोला, हे काय बोलून राहिले, हे काय सांगून राहिले. समजलं काय? इकडे ऐकून राहिलं काय? हां हां. एक तास झाला का भाऊ? झाला? इतक्या लवकर? अजून शिव्या द्यायच्या राहिल्या. हां बरं. हां बरं पहा. हां असो म्हणजे जाऊ द्या, जे झालं ते झालं. हां. भक्तीशिवाय ज्ञान टिकणार नाही आणि ज्ञानाशिवाय वैराग्य राहणार नाही. आणि उलट 3.5 हाताच्या देहाचा मोठेपणा म्हणजे अभिमान अंगी जडतो. उलट तो अहंकार होतो. बरोबर आहे. असे झाले म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका कशी होणार? जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होणारच नाही. तो प्रसंग चुकवायचा असेल तर सगुण चैतन्याची भक्तीच केली पाहिजे. तो प्रसंग चुकवायचा असेल तर सगुण चैतन्याची भक्ती केली पाहिजे. मग सगुण चैतन्य कोण? सगुण चैतन्य कोण? कोणाला सगुण चैतन्य म्हणतात? अरे चांगलं सगळ्यांना उत्तर तुम्हाला ऐकून आलं. सद्गुरू सांगलं काय? अरे पण प्रश्न असा आहे, तुमचे सगळे कान चांगले आहे, माय का कया कानाला ऐकू येत कमी येते ना, तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही गप्पा करता, मी नुसतं हू करतो, काय ऐकू येत नाही. आता मी कबूल करतो ना, ऐकू येत नाही. जे खरं आहे ते बोलायलाच पाहिजे की नाही? हां बरं. मग हां तो प्रसंग चुकवायचा असेल तर सगुण चैतन्याची भक्ती केलीच पाहिजे. असे 4ही वेदाची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे 4 वेदाची उत्पत्ती झाली. याच्या पुढे जाता येत नसल्यास शासनार्थ शास्त्रे तयार केली आणि याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही म्हणून शासनानं काय तयार केली? शास्त्र तयार केले. बरोबर आहे. यासही पुढे जोमेनाशे झाले म्हणून त्याच्याकरताही शास्त्र तयार केले. बापा शास्त्र वाचा, या शास्त्रात काय लिहिलं आहे वाचा, म्हणून शास्त्र तयार झाली. गुरुला जोमेनाशे झाले म्हणून शास्त्र तयार झाले. आणि याच्याही पुढे गेले पुराणे, उपपुराणे, उपवेद, उपशास्त्र इत्यादी सर्व स्वर्ग नरकादी भोगाच्या रोजक आणि भयानक कल्पना तयार झाल्या. चाललं खाली खाली. बरोबर आहे. याचाही न जुमानल्यामुळे म्हणजे यालाही जुमानलं नाही. मग राजसत्ता, बरोबर आहे, दंडखंड,
देशत्याग, जातीचा बहिष्कार, 18 वर्ण जाती इत्यादी भेद तयार झाले. आहे का नाही? 18 पगड जाती आहे की नाही? भेद तयार झाले. पा कुठून आलो? येत खाली येत 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 इथपर्यंत आलो. बरोबर आहे. आणि जीव मात्रांची ये लोक साधून आनंद सागरात पोहावे आणि 84च्या फेऱ्यातून सुटावे, हाच सत्पुरुषाचा सदहेतू आहे. त्यांनी सरळ करायचं काय? आनंद सागरात पोहायचं, 84च्या फेऱ्यातून निष्ठून जायचं. पुन्हा प्रश्न उभा राहिला, तर मग बाबा अशा उपायांनी चारही खाण्यातील जीव मुक्त झाले पाहिजे. असं जर झालं तर चारही खाण्यातले जीव मुक्त झाले पाहिजे ना. चारही खाण्यातल्या जीवाचा उद्धार झाला. म्हणजे कोणतं? उद्बीज नाही काय, त्याच्यानंतर अंडज, जारज, उद्बीज आणि श्वेदज, या चारही खाणीचा उद्धार व्हायला पाहिजे ना. मग चारही खाण्यातले जीवाचा उद्धार होतो काय? नाही. तुझे म्हणणे, बलबीम बाबा म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे. प्रभूची योजना तशी होती, भगवंताची योजना तशी होती की चारही खाणीतले जीव हे मुक्त व्हायला पाहिजे, त्या जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे, अशी योजना प्रभूची होती की सर्वच मुक्त व्हावे, सर्व जीवानं मुक्त झालं पाहिजे, अशी भगवंताची इच्छा होती. पण झालं काय की मनुष्य योनीशिवाय इतर योनीतील जीव घडवताना त्याची अंतःकरणे लहान केली भगवंतानं. बाकीच्या खाणीची जीव अंतःकरण आहे ना, ही लहान केली. आणि मनुष्य योनी हे कशी केली? अंतःकरण कसं केलं? मोठं केलं. आणि म्हणून आपल्याला अकला आहे. हां, खोटं आहे काय? खोटं आहे काय? हां हां. जीव गळवताना त्यांची अंतःकरणे फार लहान गळव गेली आणि तेवढी दुरुस्ती होण्याकरता शेवटी तिच्यात दुरुस्त होण्याकरता शेवटी हा नरदेह दिला. झालं 184 झालं. पण आता सुधार, आता मनुष्य जन्म आहे, आता तू काय कर, तुझं अंतःकरण मी मोठं केलं, आता मला हिच्यात बसव, तुझ्या जीवाचा उद्धार तू करून घे. केवढी मोठी दया भगवंतानं केली. त्या भगवंताजवळ केवढी मोठी दया आहे. आणि आम्ही त्याचा फायदा घेतो का नाही घेत? काही घेतात, काही नाही घेत. त्यात तेवढी दुरुस्ती होण्याकरता शेवटी हा नरदेह तयार करून त्यात मोठे अंतःकरण तयार केले. म्हणून मोक्षाचे खरे द्वार कोणते असेल तर नरदेह. नरदेहात आलेला मनुष्यच मोक्षाचा अधिकारी आहे. पशु पक्षी हे या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही, कारण त्याची अंतःकरणं ज्ञान होऊन मुक्त होण्याकरता जाती वगैरेचे काहीच बंधन नाही. आहे का जातीचं बंधन याच्यात? हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, जातीचं बंधनच नाही. कोणीही या आणि तरुण जा, कोणीही या तरुण जा, जातीचं बंधन नाही. बरोबर आहे. फक्त मनुष्य देह आणि ज्ञान समजणे की बुद्धी त्याला फक्त एवढी असली पाहिजे की खलास झालं तरला. बरोबर आहे. याच योनीत आपण किती मोठे आहो हे भासून हा भास मोठेपणात ठेवता येण्यासारखी अंतःकरण रूपी जागा ठेवली. त्याच्याकरता भगवंतानं अंतःकरण रूपी जागा मोठी करून ठेवली. बरोबर आहे. एवढेच काय की मनुष्य हे देहधारी जीवन सद्गुरू देवाच्या साह्याने सहज मुक्त होऊ शकतात. जे मनुष्य आहे, मनुष्य देहधारी आहे, ते सद्गुरूच्या साह्यानं आपलं जे काय आहे जीवन आहे, हे जीवन सहज मुक्त होऊ शकतात. म्हणजे त्या जीवाचं काय होऊ शकतं? सद्गुरूच्या साह्यानं. आणि सद्गुरू बाजूला गेला की त्या जीवाचा उद्धार होणे नाही. बरं, ठकुताईचा पुन्हा प्रश्न थोडं सांगतो. ठकुताईचा पुन्हा प्रश्न, बाबा प्रत्यक्ष ईश्वर दाखवून दया का करत नाही? पुन्हा प्रश्न आहे, ईश्वर प्रत्यक्ष रूप दाखवून दया का करत नाही? मग देवानं रूप दाखवायला पाहिजे. हे बा, हा विठ्ठल, हा राम कृष्ण, मग रूप दाखवायला पाहिजे ना, त्या जीवावर दया करायला पाहिजे ना. हां, ठकुबाईचा प्रश्न आहे
बाबा म्हणतात हे पा ठकूबाई, दया का दाखवत नाही? ईश्वर प्रत्यक्ष रूप दाखवत नाही आणि त्या जीवावर दया का करत नाही? याचा मुख्य उद्देश असा की ईश्वर हा मायोपाधीत अडकलेला आहे. ईश्वराला सुद्धा माया लागलेली आहे, ईश्वराच्या मागे सुद्धा माया लागली. अरे ईश्वराच्या मागे जर माया लागली तर तो तुम्हाला सोडवू शकेल काय? कारण तो मायापाधीत मायेची उपाधी लागली त्याला. त्याला कशाची उपाधी लागली? मायेची उपाधी लागली. मग मायेची उपाधी लागल्यानंतर कसं जमणार आहे ते? हां, ईश्वर माया उपाधीत अडकला आहे. एवढ्याकरता हंस राजास आपले स्फुरणरूपी तत्व देऊन व नरतनू ही श्रेष्ठ असे अंतःकरण देऊन जीवाच्या उद्धार करण्याच्या हेतूने सत्पद रूपाने पाठविले आहे. त्या सत्पदरूपी भगवंताच्या भेटीकरता, जीवाचा उद्धार करण्याकरता मनुष्य जन्म दिला. म्हणून हंसराजांनी आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचीच जर दया झाली तर या नरतनूतील एकंदर जीवाचा उद्धार होईल. त्याची जर दया झाली तर हे जे नरतनू आहे म्हणजे मनुष्याचं शरीर आहे याचा उद्धार होईल सत्पथ रूपाने. कारण ईश्वरच सत्य आहे, ईश्वरच शिव आहे. हां, आणि ईश्वरच कोण आहे? सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम. सत्य तो एकच आहे, ब्रह्म परमात्मा. एवढ्याकरता एका कारणास्तव कृपा, आणि म्हणून ही जी कृपा आहे ही कृपा गुरु परंपरेनं चालत आलेली आहे. या गुरु परंपरेनं चालत आलेली कृपाच जीवाचा उद्धार करेन. म्हणून गुरु परंपरा आहे. काय जरूरत होती गुरु परंपरेची? कोणी महाराजाचे पाय धरले, घ्या, झाला आमचा उद्धार, झाला. अनुभवाचं हां, असे फसले आता, असे कीर्तनकार प्रवचनकार हे असंच सर्व फसाफसी व्हायला येत आहे. काही खरं नाही ते आता. एवढ्या एका कारणास्तव कृपा हे परंपरेने येत असते आणि सद्गुरुपद हे अखंड चालूच राहते. अशा प्रकारे सद्गुरुपद हे अखंड सुरूच असते. सद्गुरुपद अखंड सुरू असते म्हणजे कसं सुरू असते? सद्गुरुपद अखंड सुरू असते म्हणजे कसं? हां, परंपरेनं. आम्ही सद्गुरू श्रीपाद बाबाची भक्ती करतो म्हणजे पर्यायानं कोणाची करतो? त्या मालिकेत जे आहे त्याने त्याला दिले, त्याने त्याला दिले, त्याने दिलं त्याला, त्याने त्याला दिलं, मग शेवटी परब्रह्मापर्यंत पोचतो आम्ही. म्हणजे श्रीपाद बाबांना दिलेला उपदेश कोण दिला आम्हाला? परब्रह्मानं दिला, भगवंतानं दिला, दत्तानं दिला, बलभीम बाबानं दिला, शांताबाईनं दिला. अय, समजलं का? परंपरा. कठीण आहे बा. म्हणून हे गुरुपद कसं चालतंय? कसं आहे? अखंड आहे. श्रीपाद बाबाची भक्ती म्हणजे संपूर्ण त्या परमात्म्याची भक्ती. त्या परमात्म्याची जर भक्ती केली, सद्गुरूची केली नाही तर तिथपर्यंत तुम्ही पोचणार नाही. कारण सर्व मधलं खंडलं, डायरेक्ट तिथपर्यंत नाही जमणार. सद्गुरूची भक्ती केली तर आपोआपच तुम्ही डायरेक्ट परब्रह्मस्वरूपापर्यंत पोचाल. म्हणून देवापेक्षाही परमात्म्यापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ सांगितलेला आहे. 100 वेळा सांगितलं, 100 वेळा, तरी अकला ठिकाणावर नाही. आम्ही आमचं नाही सांगत, शास्त्र सांगते. कितीक वेळा झालं, ज्ञानेश्वरीतलं वाचून दाखवलं, भागवतातलं वाचून दाखवलं, अबा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 , तरी मेरी मुर्गी एकी टांग. कुत्र्याचं शेपूट हेकडंच. अशानं कसं जमेल? अरे आपल्याला आपलं पाहायचं आहे, बाकीचं नका भाऊ, काही यंदन नाही.
आपलं आपण पहा, आपुली आपण. हा, किती हुशार आहे पाहावर तुम्ही सर्व. चुकलं काय काही? म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही किती हुशार आहे हे समजलं त्याच्यावरून. खरं, अरे मला आनंद आहे तुम्ही हुशार आहे म्हणून. हां उत्तर दिले नाही, तुम्हीच बोलता. हां, नाही नाही, हां बोललो काय आता, बोललो काय नाही, आता मी बोलले. मग आनंद आहे तो. आम्हाला आनंद वाटते. 5 मिनिटं उत्तर दिलं की आम्हाला आनंद वाटते. हां ते तर हसले की आनंद होते. हां बर. आता तुला आठवत असेल की मुमुक्षुने कृपा भक्तास अथवा सद्गुरूस लिंग देहासंबंधी प्रश्न केला, नाही काय? हे झालं आतापर्यंत आपण सूक्ष्मदेहाचं वाचलं. आता प्रश्न आला लिंगदेह. लिंगादेहाचा विषयी प्रश्न केला तर सद्गुरू त्यावर काय उत्तर देतात हे पुढच्या वेळेला. आता स्थूल देहाचं संपलं. याच्या पुढच्या सत्संग जो होईल हा लिंग देहावर किंवा वासना देहावर येईल. कारण झालं किती झाले? झालं बघा. हां हुकम झालं ना? हां सव्वा घंटा झालं ना? तर आज पहा किती आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या काबाळ कष्टातून, एवढ्या मोठ्या गडबडीतून, मेहनतीतून, नाही काय, हा कार्यक्रम कोण ठेवला? महाजनबाईनं. दिवसभर तिकडे ऑफिसमध्ये काम करा, सुट्या नाही, पण तरीसुद्धा हा कार्यक्रम ठेवला. कोणामुळे ठेवला महाजनबाईनं कार्यक्रम? महाजनबुवामुळे, नाही काय, नाही काय. त्यांनी हा कार्यक्रम ठेवला म्हणून आपण सर्वजण इथं आलो. आणि त्यातल्या त्यात खास सोय केली कशाची? हां, काय हरकत नाही. तर आज या प्रसंगी झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. घ्या.